नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा रे, आज झालेल्या पेपरमध्ये आपल्याला मुंबई ब्रँड्समॅन पेपरचा आपल्याला संपूर्ण विश्लेषण आजच्या पेपरचं बघायचं मित्रांनो. चला तर बघूया आज झालेला मुंबई ब्रँड्समॅन याचा मराठी व्याकरणाचा पेपरचं विश्लेषण पाहायचं आहे. काय बघायचं रे? विश्लेषण बघायचं आहे. चला तर बघूया मराठी व्याकरणाचे कोणकोणते प्रश्न आजच्या झालेल्या मुंबई ब्रँड्समॅन मध्ये आलेले होते. बघा रे, प्रश्न आलेला होता मुंबईचे, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे मराठी व्याकरणाचे प्रश्न. बघा मित्रांनो, का आज झालेला जो काही मुंबईचा ब्रँड्समॅनचा पेपर होता तो आपल्याला बघायचा. बघा रे, बघा कुठला पेपर आहे? मुंबई शहर पोलीस ब्रँड्समॅन, आणि तो पेपर झाला आजच्या 29 तारखेला झालेला आहे. तो प्रश्न आपल्याला त्याचे मराठी व्याकरणातले बघायचे. बघा त्यातला पहिला प्रश्न होता मित्रांनो. बघा रे, पहिला प्रश्न असा होता, माझी याचा विरुद्धार्थी शब्दाचा विरुद्ध आहे. बघा रे, माझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? माझी. माझी म्हणजे कोण आहे रे? जुना आहे. बघा रे, आपण काय माझी विद्यार्थी आहे मी या शाळेचा, माझी आहे म्हणजे जुना आहे. आणि याचा आजी म्हणजे कोण असतो रे? विद्यमान. विद्यमान. बघा रे, त्यालाच काय म्हणतात? आजी म्हणतात. बघा, आजी म्हणजेच विद्यमान आहे. विद्यमान या शब्दाचा काय रे? विरुद्धार्थी शब्द आहे. बघा, विरुद्धार्थी शब्द आहे. बरोबर आहे. माझीचा विरुद्ध शब्द काय मग? विद्यमान आहे. बघा, विद्यमान. पहिला पर्याय बरोबर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बघा रे, पर्याय क्रमांक 1 आहे. बघा रे, पुढे बघा, धूम ठोकणे. धूम ठोकणे या वाक्य प्रचाराचा अर्थ कोणता आहे? धूम ठोकणे म्हणले. धूम ठोकणे म्हणजे काय? वेगाने धावणे, खूप मार देणे, कपडे धुणे, धो धो धावणे. धूम टाकणे म्हणजे काय? ठोकणे म्हणजे काय रे? वेगाने धावणे, खूप मार देणे, नंतर कपडे धुणे, धो धो वाहणे म्हणजे वेगाने धावणे. धूम ठोकणे म्हणजे काय रे? वेगाने धावणे. बघा, वेगाने धावणे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे सुद्धा. काय रे? पर्याय क्रमांक 1. बघा, खूप मार देणे होत नाही, कपडे धुणे अजिबात होणार नाही, धो धो वाहणे अजिबात होणार नाहीये. पर्याय क्रमांक 1 उत्तर मित्रांनो. बघा रे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. बघा रे, नंतर आहे बघा रे, बघा रे, पानिपत झाले या शब्दातला धोण्यार्थ ओळखा म्हणले. काय म्हणले रे? धोण्यार्थ ओळखा. पानिपतचे युद्ध झाले, सर्वनाश झाला, सगळीकडे पाणी झाले, पानिपतची सांगितली म्हणजे काय? पानिपतची सांगितली म्हणजे काय रे? पानिपत झाले म्हणजे काय रे? सर्वनाश झाला. काय झालं रे? सर्वनाश झाला असं होतं. पानिपत झालं म्हणजे काय? सर्वनाश झालाय. त्याचा धोण्यार्थ आहे. बघा, धोण्यार्थ. पर्याय क्रमांक B हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. अचूक उत्तर आहे. बघा रे, आणि प्रश्न क्रमांक पुढचा बघा रे, मराठी व्याकरणामधला, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळध्वनींना काय म्हटलं जातं? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळध्वनींना काय म्हणायचं रे? वर्ण असं म्हणायचे. काय म्हणायचं रे? वर्ण असं म्हणायचे. बघा, वर्ण म्हणतात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं रे? वर्ण म्हणायचं. बघा, अक्षर कोणाला म्हणायचं रे? अक्षर म्हणजे काय? आता बघा रे, सर्व स्वर व सर्व व्यंजने यांना काय म्हणायचं आहे? अक्षर म्हणायचं आहे. पद काय असतं रे? बघा, शब्द कोण असतो? समजा शब्द आहे, पद आहे. शब्द हा पदक आहे. तर बदकाला म्हणलं तर काय होतं रे? पद तयार होतं. पद तयार होतं. एखादा प्रत्यय लागला की पद तयार होत असते पूर्णपणे. आणि वाक्य काय असते? बदक पाण्यात पोहतो. हे काय होतं रे? वाक्य तयार होतं मित्रांनो. ध्यान ठेवा, वर्ण, नंतर वर्णापासून कोण बनतंय रे? अक्षर बनतंय. अक्षरापासून कोण बनतंय रे? शब्द बनतंय. शब्दापासून कोण बनतंय? वाक्य बनतंय. आणि एखाद्या वाक्यापासून काय बनतंय? परिच्छेद बनतंय. आणि परिच्छेदापासून एखादा घटक किंवा पाठ बनत असतो. अशा प्रकारचे शब्द आहेत. वगैरे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. वगैरे पुढचा आहे मराठीचा प्रश्न. वगैरे 17वा प्रश्न आहे, वृक्ष अधिक औदार्य. वगैरे वृक्ष अधिक औदार्य. वृक्ष म्हणून कोण बाहेर पडले रे? पुढे कोण आहे? त्याचा पण काय होणार आहे? औस होणार आहे. एक कानात 2 मात्रे नाहीत. एक कानात 2 मात्रे, 2 मात्रे नाहीत, एकच मात्रा आहे. हा पर्याय गेला. तेव्हा एक कानात 2 मात्रे इथं बरोबर आहे. वृक्षधारी होणार आहे. इथं एक मात्रा आहे. हा पण पर्याय गेला आणि हा सुद्धा पर्याय गेला. शब्द बनणार बघा, वृक्षधार्य असा नियम आहे. याचा अ किंवा आ पुढे ओ किंवा अ आला असता त्याचा औ होतो आणि शब्द बनते बघा रे, वृक्ष अधिक औदार्य. काय बनलेलं बघा रे? औदार्य बनलेलं आहे. औदार्यामध्ये वृक्ष मधून काय बाहेर पडतं रे? पुढे आहे त्याचा काय बनणार आहे? औ बनणार आहे. उला उ, श मधून बाहेर पडला, शला काहीच फरक पडत नाही. त्या दोघांचा औ म्हणलाय. औ म्हणजे एक कानात 2 मात्रे आहेत आणि करवले बघा रे, दार्य. शब्द काय बनला रे? वृक्षदार्य बनलाय. काय बनलेला आहे? वृक्षदार्य. म्हणून पर्याय क्रमांक B हे उत्तर आहे. बघा रे, पर्याय क्रमांक B हे अचूक उत्तर आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघा रे,
खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही म्हणले बरे? देवनागरी लिपी नाही म्हणले. देवनागरी लिपीमध्ये संस्कृत भाषा आहे, हिंदी आहे, मराठी आहे, मात्र उर्दू नाही. काय नाही रे? उर्दू नाही बघा. मग ध्यानात ठेवा, देवनागरी लिपीमध्ये असणाऱ्या भाषा संस्कृत आहे, हिंदी आहे, मराठी आहे. मग कोणकोणत्या भाषा बरोबर आहे? मी असं म्हणलं, बंगाली पाली, बंगाली पाली, गुजरातला सही सलामत गेल्या, सही सलामत गेल्या. याच्यामध्ये बंगाली भाषा आहे, पाली भाषा आहे, गुजराती भाषा आहे, संस्कृत आहे, हिंदी आहे आणि मराठी आहे, मात्र उर्दू नाही. म्हणून पर्याय क्रमांक देवनागरी नाही म्हणलं होतं. त्याच्यामध्ये देवनागरी नसलेली भाषा कोणती आहे रे? उर्दू आहे बघा, उर्दू. चला पुढचा प्रश्न मित्रांनो बघा रे, प्रित्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह कोणता म्हणल्या बरे? प्रित्यर्थ. प्री किती आहे रे? दुसरी आहे. म्हणून पर्याय सुद्धा दुसरीच आहे. ध्यान ठेवा, इथं पहिली आहे, चुकलं हे पण पहिली आहे, हे चुकलं. प्री तर दुसरी आहे, प्रीती आहे बरोबर आहे. अर्थ, प्रीती अधिक अर्थ बरोबर काय म्हणणार आहे? प्रित्यर्थ हाच पर्याय येणार आहे बघा. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे बघा, तिसरा. चौथा पर्यायचा काही संबंध नाही. प्रीती मधून कोण बाहेर पडतं रे? ई. पुढे कोण आहे? अ. ईचा काय बनणार आहे रे? य. य अधिक काय होतं रे? यच होतंय. ध्यान ठेवा, प्रीला प्री, ती मधून ई बाहेर पडताना अर्ध त राहिलं आणि ईचा य बनला होता आणि शब्द बनलेला आहे प्रित्यर्थ. काय बनणार आहे? प्रित्यर्थ शब्द बनला. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर बघा रे. पर्याय क्रमांक सी. चला मित्रांनो, पुढे आहे आनंदोद्रेक. बघा रे बघा, आनंदोद्रेक हा शब्दाची संधी विग्रह कोणता म्हणले? आनंदोद्रेक त्याचा विग्रह आहे बघा रे बघा. आनंद अधिक उद्रेक, वृद्धादेश संधी मित्रांनो कडे. द मधून कोण बाहेर पडतंय? अ. पुढे कोण आहे रे? उ. त्याचा काय होणार आहे? ओ होणार आहे. काय होणार आहे? ओ होणार आहे बघा. गुणादेश संधी आहे, गुणादेश सॉरी, ओ होणार आहे. मग आनंद अधिक उद्रेक ही पुढे कुठे बरोबर आहे बघा. उ इतर रस्व दिलेला आहे, उद्रेक. आनंद अधिक उद्रेक, आनंद अधिक उद्रेक, रस्व कुठे आहे बघा. आता आनंदी होते, आनंदी होत नाही, इथंही आनंदी होत नाही. आनंद अधिक उद्रेक आहे इथं आणि इथं उद्रेक आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी उत्तर आहे बघा. रस्व उ आहे, रस्व उ. पर्याय क्रमांक सी त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. पुढे बघा रे, तू यापूर्वी कधी मुंबईला गेला नव्हता का? गेला नाही का? नव्हतास का? नव्हेस असा प्रश्न विचारला बघा रे. तू यापूर्वी कधी मुंबईला गेला नव्हता का? बघा रे, नव्हता का असं होतंय. गेला नाही का किंवा गेला नव्हतास का किंवा नव्हेस का असं विचारलंय. तू यापूर्वी कधी मुंबईला गेला नाही का? गेला नव्हता का? गेला नव्हतास का किंवा नव्हेस असं विचारलेलं आहे. याच्यामध्ये योग्य शब्द कोणता बसतोय असं विचारलं बघा. तू यापूर्वी कधी मुंबईला गेला नाही का? गेला नाहीस का किंवा नाहीस का असं आहे. नाही का, गेला नाही का, गेला नाही का. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे बघा. ए, तू यापूर्वी कधी मुंबईला गेला नाही का? नव्हता का असं नाही होणार. गेला नाही का. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. किती बरोबर आहे? 1 अचूक उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. 1 गेला नाही का. चला, अष्टपैलू या अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडा म्हणले. अष्टपैलूचा अर्थ आहे सर्व गुण संपन्न. कसलं रे? सर्व गुण संपन्न आहे बघा रे. 8 पैलू असलेला अजिबात होत नाही, आठवडा होत नाही, यापैकीचा काही संबंध नाही. सर्व गुण संपन्न हे त्याचं आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो. सर्व गुण संपन्न. चला बघा रे, त्यानंतर आहे गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हणले बघा. गरुडचा समानार्थी शब्द मित्रांनो वैनतेय. काय होतं रे? वैनतेय हा शब्द आहे बघा रे. विहग म्हणजे कोण होतं रे? पक्षी होते बघा. अंडज म्हणजे कोण आहे रे? पक्षी आहे मित्रांनो. ध्यान ठेवा. उत्तर बघा रे वैनतेय. काय होतं रे? वैनतेय बघा रे. खालील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा म्हणले. विसंगत शब्दामध्ये बघा रे, सलीलचा अर्थ काय रे? पाणी आहे बघा. अंभचा अर्थ काय रे? पाणी आहे. वारीचा अर्थ काय रे? पाणी आहे. आणि शीरचा अर्थ बघा दूध. म्हणून वेगळा शब्द कोण आहे रे? दुधाचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे बघा रे. पर्याय क्रमांक अ हे त्याचं अचूक उत्तर आहे बघा मित्रांनो. पर्याय क्रमांक अ हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढे बघा आता श्रेष्ठ. श्रेष्ठ याचा विरुद्धार्थी शब्द कोणता म्हणले? ज्येष्ठ होणार नाही वगैरे, वृद्ध होणार नाही, वरिष्ठ होणार नाहीये, कनिष्ठ होईल. काय म्हणजे कनिष्ठ बघा. श्रेष्ठ म्हणजे वरच्या दर्जाचा, कनिष्ठ म्हणजे खालच्या दर्जाचा आहे बघा, असा अर्थ होतो.
पण कनिष्ठ आहे बघा रे, कनिष्ठ. पुढे विचारलं मित्रांनो, देवघर या शब्दाचं लिंग कोणतं म्हणलं मित्रांनो? देवघरचं लिंग होतं बघा रे, दोन शब्द आहेत याच्यामध्ये. देव एक शब्द आहे, घर एक शब्द आहे. हा सामासिक शब्द आहे. सामासिक शब्दाचं लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवितात. ते घर म्हणतो आपण. याचं उत्तर आहे बघा रे, नपुसक लिंग. कोणतं लिंग आहे रे? नपुसक लिंग आहे बघा, नपुसक लिंग आहे. पुढे बघा मित्रांनो, त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यातली कोणती विभक्ती आली आहे असं म्हणलं बघा, त्याच्याने. याच्यामध्ये मूळ शब्द वगैरे तो, त्याला प्रत्यय कोणता लागला रे? ने प्रत्यय लागलाय. मी तर दिलेल्यापैकी ने प्रत्यय कोणाचा आहे? तृतीयाचा आहे. कोणाचा आहे? तृतीयाचा बघा, च्युतीयाचा नाही रे. कोणाचा आहे? तृतीयाचा आहे, तृतीयाचा. मित्रांनो, द्वितीयामध्ये सलाते सलानाते असतात. सलाते स ला ना आणि ते असतात. षष्टीमध्ये चा ची चे असतात आणि सप्तमीमध्ये त ई आ असतात. म्हणून उत्तर आहे बघा तृतीय विभक्ती. काय असणार रे? तृतीय बघा. काय बघा रे, कुत्रा या नामाचं सामारूप काय होईल म्हणलं बघा रे. तुम्हाला सामारूप बनवायचं आहे मित्रांनो, बनवायचं आहे बघा. कुत्रा. आता सामान्य रूप बनवा म्हणलं, याला काय करायचं? एखादा कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय लावायचा आणि काढायचा बघा. मग कुत्रा हा शब्द आहे, त्याला प्रत्यय लावला नाही बघा रे. कुत्र्याने म्हणलं. काय म्हणलं रे? कुत्र्याने भाकरी नेली. प्रत्यय लावला ने, तो काढला. आता काय होतं रे? कुत्र्या. प्रत्यय लावला ने, परत तो काढून घ्यायचा. मग कुत्र्या पर्याय कुठे आहे बघा? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं अचूक उत्तर झालं बघा रे, कुत्र्या. काय झालं रे? कुत्र्या. पुस्तकांना या शब्दाचं खालीलपैकी सामान्य रूप कोणतं म्हणलं बघा. मग सामान्य रूप ओळखा म्हणलं तर ना प्रत्यय काढायचा. प्रत्यय लावले तो प्रत्यय बाजूला काढायचा. उरलेलं काय असतंय? सामान्य रूप. ना प्रत्यय काढला तर काय राहते बघा रे? पुस्तका राहते, पुस्तका. इथला अनुस्वार आहे म्हणून अनुस्वारचा पर्याय बघा रे, दशार्थ घ्यायचा आहे म्हणून पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. काय रे? सी उत्तर आहे बघा. चला, सामान्य रूप मध्ये कसं टिक्स करायचे आहे? बनवा म्हणलं प्रत्यय लावायचा आणि काढायचा. ओळखा म्हणलं फक्त प्रत्ययावर बोट ठेवायचं. उरलेलं काय असतं रे? सामान्य रूप असते. काय असते? सामान्य रूप. पुढे बघा रे, मी लाडू खातो या वाक्याचा काळ कोणता म्हणले? खातो तो आहे शेवटी. मग तो कुणाचा रे? वर्तमान काळाचा आहे. कुणाचा रे? वर्तमान काळातलं याचं उत्तर आहे बघा रे, वर्तमान काळ. काय आहे रे? वर्तमान काळ आहे बघा. पुढे बघा, लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता म्हणले? लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह काय म्हणले? लक्ष्मीचा कांत. कुठे आहे बरे? लक्ष्मीचा कांत. कांतचा अर्थ आहे नवरा. काय अर्थ होतो? नवरा. मग लक्ष्मीचा नवरा कोण आहे असा त्याचा अर्थ होतो. मग पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रसादला गरम दूध आवडते. क्रियापद कोण आहे रे? आवडते. मग आवडणार कोण आहे? दूध आहे. मग पर्याय कुठं दूध ऑप्शन आहे का? नाही बघा. प्रसाद नाहीये, गरम नाहीये, खूप नाहीये. उत्तर काय आहे? गरम दूध. नुसतं दूध ऑप्शन असं दूध दिलं असतं आपण, मग इथं गरम दूध सही दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गरम दूध बघा रे. करता आहे गरम दूध. पुढे बघा मित्रांनो, पुढील विशेष नाम कोणतं म्हणले बघा रे? विशेष नाम कोणतं म्हणले? राष्ट्र, गाय. राष्ट्र कोणतं येऊ शकते? गाय कोणती असू शकते? दिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असं असू शकते. म्हणून श्रीलंका हा देश आहे. देशाला दिलेलं नाव आहे ज्या नावाने जातीचा बोध होत नसून जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, स्थळाचा बोध झाला तर त्याला विशेष नाम म्हणायचे बघा रे. श्रीलंका हे विशेष नाम आहे आपलं. काय आहे? श्रीलंका हे विशेष नाम आहे बघा रे. चला, पुढे आहे पुनराधिक जन्म. पुनराधिक जन्म मध्ये काय होतं वगैरे? र च्या माग जर अ आलं आणि पुढे मृदू वर्ण आला तर र पुढच्या वर्णात मिसळतो. आता र मिसळला मी, र ज मध्ये मिसळला तर ज वर काय? रफार. आणि शब्द बनणार का? पुला पू, न ला न, जन्म, पुनर्जन्म. ज वर रफार जाईल, इथं न वर रफार आहे. कटलं? न वर रफार आहे. हा कटलं? इथं ज वर रफार आहे, हा बरोबर आहे बघा. परंतु इथं न मध्ये चुकलेला आहे, म्हणजे चुकलेला आहे. पुनर्जन्म पर्याय क्रमांक सी हे आपलं अचूक उत्तर मित्रांनो. पर्याय क्रमांक सी हे आपलं अचूक उत्तर बघा. पुढे आहे चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत या अधोरेखित शब्दाचं नाव काय बरे? खेळाडू. याच्यामध्ये खेळाडू मध्ये मूळ शब्द कोण आहे? खेळ. त्याला कोणता प्रत्यय लागला रे? डू प्रत्यय लागलाय. हा डू प्रत्यय, खेळ हे धातू आहे, धातूला प्रत्यय लागलाय. म्हणजे काय म्हणले रे? धातू साधित नाम म्हणले बघा. काय म्हणले रे? धातू साधित नाम.
पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. काय उत्तर आहे रे? पर्याय क्रमांक 1 आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे बघा रे. नक्कल या शब्दाचं अनेक वचन कोणतं म्हणलंय? नकलचा अनेक वचन रे नकला. काय होतं रे? नकला. नकले होत नाही, नकली होत नाही, यापैकी नाही काही संबंध नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं अचूक उत्तर आहे बघा रे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. खालील प्रश्नातील एकवचनी शब्द कोणता म्हणले? तरा, धारा, गरा, वरा. तर धारा हे आपलं एकवचनी शब्द आहे बघा रे, धारा. आणि शेवटचा प्रश्न आपल्या मराठीमधला बघा रे, नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता म्हणले? नर्तिका याचा विरुद्धलिंगी शब्द आहे बघा नर्तक. काय रे? पर्याय क्रमांक सी आहे बघा रे, नर्तक. नर्तक पर्याय क्रमांक सी हे आपलं अचूक उत्तर आहे. नर्तक काय आहे? नर्तक बघा. पर्याय क्रमांक सी हे आपलं अचूक उत्तर आहे बघा रे, नर्तक. त्यानंतर मराठीमधला प्रश्न कुठलाही नाही बाकी. अशा प्रकारे आज झालेल्या आपल्या मुंबई ब्रँडस्टोन पेपरचं मराठी व्याकरणातल्या प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहिलं होतं मित्रांनो. हे सगळं विश्लेषण आपण सविस्तररित्या करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा. आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारचं विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. असंच आपले व्हिडिओ नवीन पाहण्यासाठी नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद मित्रांनो.